सगळ्यांच्या मनामध्ये चांगल्या पद्धतीचा आनंद आहे, ऊर्जा आहे. कारण 2008 पासून आतापर्यंत सगळ्या कालावधीमध्ये जटासाहेबांनी जरी नेतृत्व केलं असलं कणकवली विधानसभेचं, तर त्यानंतर ते जिल्हाध्यक्ष होते आणि असंही सगळ्याच निवडणुका, अनेक निवडणुका त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढल्या. त्यामुळे सगळ्याच कार्यकर्त्यांना परिचित असणारा, हवाहवासा वाटणारा, त्यांना भेटल्यानंतर वेगळं काहीतरी मनामध्ये काम करण्याची चांगली इच्छा निर्माण होणं असं एक व्यक्तिमत्व आहे. जटासाहेबांच्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल किंवा त्यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल आपण सगळेजण बोलत, पण जटासाहेब 2008ला इथे आल्यापासून एका व्यक्तीचा, खास व्यक्तीचा उल्लेख करावा लागेल, त्या म्हणजे आमच्या निर्जावाईने आहे. कारण त्या स्वतः बँकेमध्ये एका उच्चपदस्थ अधिकारी होत्या. आणि ते सगळं झाल्यानंतर जटासाहेबांनी 2008 पासून जे काय, थोडक्यात आता आपण त्याला प्रवास म्हणू, पण त्या काळात तर म्हटलं तर कांडच होतं ते इतक्या सगळ्या मजबूत केले. आणि आपल्या सगळ्या मुंबईतल्या स्थिरस्थावर उद्योगाला सुद्धा त्यांनी थोडंसं थांबवून विराम देऊन ते पूर्ण इकडे आले. आणि ह्या सगळ्यामध्ये त्यानंतर एक आमदारकी झाली, मधली 10-12 वर्ष वाट पाण्यात गेली. खासदारकीचं काम केलं, खासदारकीचं संधी नव्हती, मध्ये 2-3 वेळा विधान परिषदेला नाव येऊन गेलं. या सगळ्या प्रवासामध्ये जर चांगली साथ कोणी दिली असेल तर वहिनीने दिली आहे. आणि म्हणून वहिनीसाठी एकदम जोरदार म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी हे त्याला मिळालेलं पद महत्त्वाचं असलं तरी सुद्धा वहिनींसाठी हे खास आहे. इतक्या 12 वर्षाच्या तपानंतर, एका तपानंतर हे सगळं वाटायला आलं आहे. आणि असं असताना कुटुंबामध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या असतात त्याची खरी साक्षीदार किंवा दोघांनी मिळून ते सगळे विषय सांभाळलेले असतात. त्यामुळे वहिनीला खास धन्यवाद. आपण सगळ्यांनी जटासाहेबांच्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल व्यक्त झाला. आम्ही सुद्धा जटासाहेबांच्या नेतृत्वामध्ये जरी जुने कार्यकर्ते असतो तरी जटासाहेबांच्या नेतृत्वामध्ये खरं घडणं जे झालं, काय बोलायला पाहिजे, कसा अभ्यास करायला पाहिजे, बैठकीची तयारी कशी करायला पाहिजे, बैठकीचं नियोजन कसं असायला पाहिजे, मूळ ते संघातून आल्यामुळे सगळ्या गोष्टी कागदावर काढतात. म्हणजे त्या काळामध्ये मी सरचिटणीस असताना, साहेब अध्यक्ष असताना मीटिंगच्या अगोदर एक 4 सरचिटणीस घेऊन मीटिंग व्हायची आणि त्यामध्ये सगळं ठरायचं. असं एक शिस्तबद्ध काम जर आमच्या हातून होत असेल आणि जर कोणी करायला शिकवलं असेल तर खरं तर जटासाहेबांनी शिकवलं. जटासाहेबांची सगळ्यात भावलेली एक गोष्ट आहे की जटासाहेब सुरुवातीपासून आम्हाला सांगतात की राजकारण हे मैत्रीमध्ये करा, हसत खेळत करा, ते फार टेन्शन घेऊन करण्याचं काम नाही. ते सांगतात तो किस्सा थोडासा हे आहे, पण ते असं म्हणतात की प्रत्येक माणसाला 2 घरं असू शकतात, 2 गाड्या असू शकतात, काही अपवाद असे बघितलं 2 बायका पण असू शकतात, पण माणसाचं हृदय एक असतं. आणि त्यामुळे राजकारणातलं सगळं काम करताना त्या हृदयावर ताण येणार नाही अशा प्रकारचं केलं पाहिजे. आपण जे भांडतो किंवा आपण जो काही विषय होतो तो तात्विक असतो, त्यामुळे तो तेवढ्यापुरता मर्यादित ठेवला पाहिजे. संध्याकाळी कार्यालयातून कामावरून जाताना आपण हे सगळं विसरलं पाहिजे, परत आपण घरचे झालो पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नव्या उत्साहाने परत ह्या सगळ्यामध्ये सामील झालं पाहिजे. कोणाच्याही मनामधला जो काय किंवा कुठलाही तात्विक मतभेद असेल तो कायमस्वरूपी मनामध्ये ठेवून स्वतःला त्रास करून घ्या, दुसऱ्याला त्रास करून घ्या आणि त्या अनुषंगाने पक्षाला त्रास करा, अशा प्रकारचं कार्यकर्त्याने काम करता नये. आणि त्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला फार चांगला उपयोग होतो. पुढं आम्ही हे सगळं नेतृत्व पुढे नेऊ शकलो. जसं सुषमा म्हणाली तसं खरं आहे, खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. साहेबांकडून दुसरी अजून एक गोष्ट काय शिकायची असेल तर ती पक्षनिष्ठा, संयम. वरचे लोक सांगतील साहेबांना ज्या वेळी जे पक्षाने सांगितलं, प्रमोद जटाप तुम्ही इकडे जा, प्रमोद जटाप साहेबांनी ती जबाबदारी स्वीकारली. आणि केवळ स्वीकारली नाही, बऱ्याच वेळेला खूप अपेक्षा असणारा एखादा पदाधिकारी, कार्यकर्ता किंवा आमदार झालेला. कारण जटासाहेब ज्यावेळी आमदार झाले तर तो काळ असा होता की जायंट किलर टाईप त्यांचं संपूर्ण महाराष्ट्राला ते परिचित होते. आजही महाराष्ट्रातले अनेक नेते आहेत, त्यानंतरच्या कालावधी मंत्री झालेली सगळी मंडळी ती जटासाहेबांच्या एकदम चांगल्या मैत्रीतली आहेत. आणि त्या सगळ्यांचा उपयोग आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या कामांसाठी होईल. त्यामुळे साहेबांनी आजपर्यंत दाखवलेला संयम असेल, त्यांनी दाखवलेली अभ्यासवृत्ती, आपण सगळ्यांनी मला माहिती नाही तुमच्या इकडे पण सगळ्याच अभ्यास वर्गामध्ये साहेबांनी मांडलेलं भारतीय जनता पार्टीचा इतिहास आणि विकास हा विषय इतका कार्यकर्त्यांना भावला की अनेक कार्यकर्ते म्हणाले की जटासाहेबांकडे जाऊन कधीतरी ह्या विषयातनं अजून थोडं आपल्याला ऐकायला मिळालं पाहिजे. पुन्हा एकदा ती जिल्हा प्रशिक्षण वर्गाच्या निमित्ताने संधी आपल्याला आहे. जटासाहेबांनी जे काही आजपर्यंत थोडं टॅग केला म्हणावा किंवा पक्षनिष्ठा पाळली, संयम दाखवला, या सगळ्या विषयामध्ये पक्षाने त्यांची योग्य दखल घेतली. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने, मग तो ग्रामपंचायत पातळीवरचा असू दे तर राज्य पातळीवरचा असेल, भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की तो कार्यकर्त्याच्या कामाची, त्याच्या पक्षनिष्ठेची, त्याच्या संयमाची खरं तर अग्निपरीक्षा घेतो. पण ज्यावेळी वेळ येते, योग्य वेळ येते, तेव्हा
त्या कार्यकर्त्याला चांगली संधी देते आणि अशा प्रकारचं उदाहरण आहे। या ज्यावेळी आपले जे 6 आमदार ज्यावेळी झाले त्यापैकी 5 आमदार जे पूर्ण 6 वर्षासाठीचे आहेत त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये उमटलेल्या प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत की ज्या लोकांनी आजपर्यंत पक्षाला खूप योगदान दिलं पक्षासाठी अशी सगळी मंडळी मध्ये माधवीताई असतील, सुनील कर्जतकर असतील, जठार साहेब असतील, अशी सगळी मंडळी आज विधान परिषदेत संधी त्यांना मिळाली। त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने एक खुणगाठ मनाशी बांधली पाहिजे। अभिनय तो कवी नाही अशा कुठल्याही विषयामध्ये न राहता आपण काम करत राहायचं। तुमच्या कामाचं मूल्यमापन तुमच्या तालुकाध्यक्षांनी जिल्हाध्यक्षांनी केलं पाहिजे असं नाही। या मूल्यमापन करण्याची एक वेगळी पद्धत भारतीय जनता पार्टीमध्ये जी कोणालाही कळत नाही। योग्य वेळी त्या गोष्टी होत जातात म्हणून का द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आहे आणि कितीतरी लोक असं मगाशी एक उदाहरण सांगितलं अमर साबळेंचं की त्यांना रात्री 11:30 वाजता फोन करून उठवून सांगितलं की सकाळी फॉर्म भरायला या। अशा अनेक गोष्टी भारतीय जनता पार्टीमध्ये घडतात। त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या विचार प्रणालीवर एकदम प्रगाढ विश्वास ठेवायचा, पक्षावर निष्ठा ठेवायची आणि सगळ्यांशी जसं काही हेल्दी राहता येईल, चांगलं वातावरण करता येईल अशा प्रकारचं हे केलं तर खरं तर जठार साहेबांना ते आपण त्याचा खऱ्या अर्थाने सन्मान केला, सत्कार केला त्यांच्या विचाराचा असं होईल। माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे की जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर अनेक गोष्टी ज्या आमच्या बकेट लिस्टमध्ये होत्या, स्वप्नात होत्या, त्या सगळ्या घडत आहेत। खासदार झाले, आमदार झाले, स्वतःचे पालकमंत्री झाले, भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीवरचे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, जिल्हा बँक आमच्याकडे आहे, सभापती कमळ निशाणीवर निवडून आले आहेत, अनेक सरपंच आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये अजून एक भर पडली की सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आजपर्यंत कोणीही विधान परिषदेला नियुक्त झालेला आमदार नव्हता। तर या सगळ्या कालावधीमध्ये ते पण आता सगळं झालेलं आहे। त्यामुळे असं वाटतं की चांगल्या पद्धतीचं सगळं वातावरण सगळ्यांच्या सहकार्याने आहे। सन्मान्य राणेसाहेब, सन्मान्य चव्हाण साहेब, सन्मान्य पालकमंत्री हे सगळीच जण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन 100% निघाले आहोत। पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जठार साहेबांनी त्यांच्या या सगळ्या 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते वेगळे विचार करणारे आहेत। रस्ते, पाणी, वीज ज्या गोष्टी करण्यासाठी आम्ही सगळेजण आहोतच, पण एक वेगळा काहीतरी विचार घेऊन जसं पर्यटन, आरोग्य, शिक्षण या सगळ्या विषयावरती एक वेगळा मुद्दा घेऊन त्यांनी विधान परिषदेमध्ये म्हणजे आपल्या वरिष्ठ सभागृहामध्ये काम करावं आणि त्यांना आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारचा सहयोग द्यावा अशा प्रकारचं आपल्याला विनंती करतो। जठार साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।